शंभो कैलासीचा राजा, शंभो कैलासीचा राजा, त्यासी नमस्कार माझा, त्यासी नमस्कार माझा. शंभो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल रवींद्र चौगुले ब्लॉगिंगवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बरेच दिवस मी ब्लॉग केला नव्हता. इतका सुंदर ठिकाणी आलो आहे, जबरदस्त. आणि तुम्हाला तर माहिती, मला खूप ॲडव्हेंचर्स आणि खूप फिरायला आवडतं. त्यामुळं पुण्यापासून साधारण 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर घोरवडेश्वर हे मस्त ठिकाण आहे. मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यामध्ये नटलेलं हे ठिकाण अतिशय नयनरम्य आणि नवीन असं ठिकाण आहे. कारण ह्या ठिकाणाबद्दल असं कोणी एवढी अशी आख्यायिका नाही आहे, पण ह्या ठिकाणी ट्रेकिंगसाठी इतकं उत्तम भन्नाट. आणि मित्रांनो, मजा फुल येणार आहे, एकदम फुल धमाल होणार आहे. चला आपण तुम्हाला दाखवणार. हे बघताय तुम्ही स्ट्रक्चर, सगळं निसर्गानं, झाडी जंगल, आणि इथून हा संपूर्ण प्रवास इतका सुंदर बेभान मनोहर आहे. मित्रांनो, बघायला अजिबात विसरू नका आणि शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, थोडंसं वर चाललंय नॉर्मली, एक 50 मीटर मी चाललोय पुढे. आणि पण कडेपठार एवढं उंच नाही आहे, पण हे बऱ्यापैकी आहे. ट्रेकिंगसाठी एकदम धमाल आहे, मस्त आहे, खूप सुंदर आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार आहे मित्रांनो, 100%. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला कल्पना असेल, ते पाहता तुम्ही त्या ठिकाणी तो डोंगर, ते झाड दिसते का, त्या झाडाच्या ठिकाणी आपल्याला जायचं. म्हणजे साधारण आपल्याला कमीत कमी जायला 1 ते 1 तास आरामशीर जाणार. हळूहळू शूट करून हळूहळू जाताना वेळ लागणारच आहे. पण मित्रांनो, असेच चढ उतार होतच असतात आणि असेच धम्माल व्हिडिओ, मजा येते. थकवा जाणवतोच, पण काय नाही, मजा आहे म्हणतात नाही. छंद पुढे कुठल्या गोष्टी कमीच असतात, तो आपला छंद आहे. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला छोटे छोटे टेंट पाहायला मिळतात, हॉटेल्स पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे पण एवढे काही सुधारणा नाही आहे, पण किमान छोटे छोटे असे टेंट आपल्याला पाहायला मिळतात देवाला वाहण्यासाठी. त्या ठिकाणी खूप सुंदर अशी दगडामध्ये एक मूर्ती आहे, ही आपल्याला पाहायची पण आहे. आणि प्लस आपल्याला ट्रेक सुद्धा करायचं आहे, आपण ट्रेकिंग करतो. बऱ्याच दिवसांनी मी ट्रेकिंग केलंय, 100-150 मीटरच्या आसपास मी चालत आलो. आणि कडेपठाराचा जो अनुभव होता माझा, इतका भन्नाट होता. तोच अनुभव मी मुलाशी बाळगून आज इथे चाललोय. थकवा जाणवलाय बरोबर, कारण पायऱ्या चढताना आणि पायऱ्यांची जी पायऱ्या आता थोड्या सध्या आत्ता जस्ट बनवल्यात, एकदम सुरुवातीच्या एकदम दगडाच्या पायऱ्या होत्या, आता चांगल्या बनवण्यात आल्या, अप्रतिम आणि सुंदर आहे. काही दिवसांनी खूप मोठं तीर्थक्षेत्र होणार आहे, पण आता सुरुवात कधीच आहे. पण जाम मजा येते यार, खरंच मजा येते. मित्रांनो, नक्की तुम्ही अशा ठिकाणी जात आणि नवीन ऊर्जा मिळते हो मित्रांनो. काय होतं, बसून बसून घरी बोर होतो माणसाला, आणि अशा सुंदर अशा निसर्गाच्या ठिकाणी फिरलं का नाही, मूड सुद्धा फ्रेश होतो आणि एक नवी उमेद येते.
मित्रांनो धमाल मस्ती मजा. चलो मित्रांनो, तुम्ही पाहता हे अगदी निसर्गातनं नटलेलं हे, याला आपण मावळ भाग सुद्धा म्हणतात. हे जवळपास हे ठिकाण जे येतं ते लोणावळ्याच्या अलीकडे असले सुंदर ठिकाण मित्रांनो तुम्ही पाहताय. अफाट पायऱ्या आहेत, भरपूर पायऱ्या द्या मित्रांनो. नक्की ह्या ठिकाणी भेट द्या मित्रांनो. मजा खूप येते यार. ट्रेकिंगला इतकं लोक म्हणतात की थकतात, पण थकून जाण्याचं हे नाही. या ठिकाण सुंदर असा अनुभव येतोय मित्रांनो. त्या ठिकाणी खालून आम्ही इकडे असं आलोय, असा मग असं इकडून असून चालत आलोय मित्रांनो. बराच कालावधी झालाय, आम्ही निघतोय आता. आणि जाम भारी आहे ना मित्रांनो खरंच. हे पाहता तुम्ही सगळं हा, आणि हा जो रोड आहे तो पुणा आणि मुंबई जुना हायवे, तो जुना हायवे आहे. आणि त्याच लाईनला सोमाटणे फाटा हे ठिकाण आहे. सोमाटणे फाट्याच्या अलीकडेच नॉर्मल हे आपल्याला सुंदर असं ट्रेकिंगचं ठिकाण आहे. मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की या ठिकाणी भरपूर लव्ह बर्ड्स या ठिकाणी येत असतात. आपल्या जोडीदाराला घेऊन, आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन, किंवा आपल्या परिवारातले मंडळींना घेऊन या ठिकाणी येत असतात. आणि खूप मजा येते यार. कारण का असं चढल्यासारखं वाटत नाही, खूप स्मूथली असं वाटतं की आपण कुठेतरी हळवारपणे चाललेले मित्रांनो. इतकं आता तर काही नाही, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये मित्रांनो इतकी झाडी जंगल दाट भरलेली असते, इतकी हिरवळ असते. पाहण्यासारखा जो नजारा असतो ना यार मित्रांनो, इतका अप्रतिम असतो, इतका अप्रतिम, डोळ्याचं पारणच पेटतो. मजा येते, मजा धमाल. आणि मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी आता जवळजवळ अर्धा 1 किलोमीटरच्या आसपास मी थांबलेलो आहे मित्रांनो चालून. आणि थोडासा थकवा नॉर्मली जाणवतोय. नॉर्मल रेस्ट घेतली, पाणी पिले, आणि इथून पुढे आपण चालू आहेत. बऱ्यापैकी लोक ह्या ठिकाणी दर्शन घेऊन किंवा ट्रेकिंग करून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघत असतात. पण आपण संपूर्णपणे ट्रेक आणि तिथलं जे सगळं स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा नक्की 100% प्रयत्न करणार आहे. हा पहिला पडाव झाला छोटे नॉर्मल आणि ज्यावेळेस कडेपठाराचा शूट केला तुम्ही ट्रेकिंग केलं त्यावेळेस खूप असा उन्हाळा होता. आणि यावेळेस थोडं थंडीचे दिवस त्यामुळे नॉर्मली गारवा आणि ऊन पण आहे. तर अजून 1 तासाभराने अजून थोडंसं थंड वाटायला लागेल. पण चला भेटू आपण. मित्रांनो आता थोडी मजा येणार आहे, कारण जवळजवळ सगळ्या पायऱ्या संपल्यात मित्रांनो. आणि इथून पुढे सगळा खडकाचा प्रवास सुरू झालाय. चांगल्या चपला सुद्धा निसटतात. आणि पावसाच्या दिवसामध्ये ते यार भयंकर पाय घसरतात अक्षरशः. चांगले शूज वापरायला लागतात. आणि मित्रांनो लय भारी इतकं भारी वाटलं, मजा आली. तुम्ही पाहता समोर, तुम्ही समोर तिकडे पाहत असाल की बरेच लवकर बसले असतात, बरेच मंडळी ह्या ठिकाणी येत आहेत आणि बघताय सुंदर असं मजा मौसम. आता या काय मजा आहे, ह्याला म्हणतात वाई नेचर मित्रांनो, ह्याला म्हणतात निसर्ग. यार इतकी मजा आली, इतकं भारी वाटलं. आणि मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की पायऱ्या सगळ्यात संपल्यात. म्हणजे तुमचे जे म्हणतात ना वीक पॉईंट तुम्ही पायऱ्यापर्यंत चांगलं चालू शकता, पण तिथून पुढे थोडासा आपला कस लागतो चालण्याचा. आणि खऱ्या अर्थानं ओरिजिनल ट्रेकिंग म्हणतात ना, ओरिजिनल ट्रेकिंग ती इथून पुढे सुरुवात होते. मित्रांनो तुम्ही दृश्य पाहत असाल मस्त असा डोंगराला जाणार मस्त असा हिरवगार डोंगर आणि हळूहळू होत चाललेलं हे शहरीकरण. मस्त मजा आहे भाई, मजा आ गया, इतकी मजा धमाल आली मित्रांनो. या ठिकाणी 100% तुम्ही या, इतकं भारी वाटतं तुम्हाला. आणि मी तुम्हाला सांगतो, मी थोडासा लवकर झालो, काही कामानिमित्त मला लवकर यावं लागलं. पण हा ट्रेकिंग आहे ना, ट्रेकिंग मित्रांनो एकतर खूप सकाळी, नाहीतर
5-6च्या दरम्यान सूर्य थोडा मावळलेला असतो आणि ते धम्माल असते ना मित्रांनो, त्या टायमाला इतकी भारी वाटते ना, मस्त गार हवा आणि ऊन नसते काय नसते आणि चालताना मजा यार. पण चला नक्की तुम्हाला दाखवणार आहे. भरपूर दिवसापूर्वी माझी इच्छा होती या ठिकाणी चढायचं होतं. एकदा मी आलो होतो, पण त्यावेळेस मी ब्लॉगिंग करत होतो. पण चला योगा करणं हा मस्त सुंदर योगा करा. आणि या ठिकाणी बऱ्याच दिवसांनी मी म्हणेल बऱ्याच वर्षांनी मी या ठिकाणी आलो. मजा धमाल आली. थोडंसं थकल्यासारखं वाटतंय आणि तुम्ही माझ्या पाठी सगळं एक्सरसाइज सगळं मिसायला झालेलं. ते आपण ट्रेकिंग करताना थोडीशी सावधानता बाळगली पाहिजे. थोडक्यात ट्रेकिंग करताना थोडंसं सांभाळून करणार. थोडंसं कोरडे दिवस त्यामुळे काय वाटत नाही, पण पावसाच्या दिवसामध्ये हे सगळे चिकनाई असते, घसरणार असं वाटत होते, पाणी पडत असं सतत आणि खूप ओलावा असतो. त्यामुळं सावकाश जात जा आणि सुरक्षित प्रवास करत जा, सुरक्षित ट्रेकिंग करत जा, उत्तम राहील. आणि ट्रेकिंग केलेलं तुम्हाला तर माहिती आहे ब्लड सर्क्युलेशन आणि व्यायाम तर इतका सुंदर होतो ना मित्रांनो, जाम धमाल सगळं डोक्यात. आणि ह्या जंगलामध्ये जंगलामध्ये प्रत्येक औषधी वनस्पती, त्याचबरोबर फळाच्या ज्या वनस्पती असतात त्या बऱ्यापैकी ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत. मित्रांनो ट्रेकिंग करताना या ठिकाणी भरपूर असे छोटे छोटे नॉर्मल अशी वळणं आहेत. त्या ठिकाणी थोडासा हाताने सुद्धा आकार घेतला जातो आणि पायांचा एकदम काटकोनच होतो, काटकोन डायरेक्टच. आणि आता खऱ्या अर्थानं थोडंसं दमण्यासारखं झालंय. पण आपली म्हणतात ना छंद, आवडी पुढे काय नाही हो मित्रांनो. आणि भरपूर दिवसापासून मरगळ आली होती, थोडंसं ओशाळल्यासारखं वाटत होतं. तर चला मला मित्र मस्त अशा ठिकाणी ट्रेकिंग करायला जाऊ, जेणेकरून आपला ट्रेक सुद्धा मस्त होईल आणि ब्लॉग सुद्धा मस्त होईल. भेटू मित्रांनो. आपण जवळजवळ आपल्या या ट्रेकिंगच्या प्रवासाच्या जवळजवळ अंतिम टप्पा थोडासा लांब 200 मीटरच्या अंतरावर. आणि मित्रांनो का भारी मजा आली. मला एक विशेष वाटतं यारांनो, आपण एवढंच चढायला आपल्याला थोडंसं नाकी नव्हे. पण पूर्वी काळातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातले राजे रटोरे मावळे काय पद्धतीने चढत असले एवढे घेऊन या ठिकाणी असं चढणं आणि तो प्रवास करणं, ठिकाणी व्यवस्थित करणं, दऱ्या डोंगरामध्ये न कोसळणं. मित्रांनो एवढं मला खरंच आश्चर्य वाटतं यार मित्रांनो. कारण ह्या काही ठिकाणी ना आपण तुम्ही पाहिलं पायऱ्या होत्या, पायऱ्या संपुष्टात आल्या. त्या ठिकाणी जो जुना रस्ता होता त्या ठिकाणी पायऱ्या नाही बनवत. कारण का हा एकदम डोंगराळ आणि थोडंसं म्हणतात ना उसट असा जो मुरुम असतो, तो मुरमाड पद्धतीचा असा जो रस्ता आहे. त्यामुळे त्याच्यावर पायऱ्या टिकणे शक्यच नाही. त्यामुळे काही जो थोडासा प्रवास आहे तो असाच करावा लागतो बिना पायऱ्याचा. पण खरंच चालू अशा ठिकाणी तुम्ही एकदा आले ना मित्रांनो, तुम्ही थोडंसं रोज ह्या ठिकाणी चालत जा, इतकं फ्रेश तुम्हाला वाटेल. मित्र म्हणेल ना दुसरीकडे कुठं जॉगिंग वगैरे करण्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग जर केलं का नाही या ठिकाणी भन्नाट असा अनुभव मित्र म्हणतो ना. ट्रेकिंगचा अनुभव आहे ना मित्रांनो, मी खरंच म्हणेल या ट्रेकिंग जे करतात ना लोक ते खरंच भाग्यशालीच मानत असेल. कारण का एवढा सुंदर अनुभव, एवढा थरारक अनुभव जो ते कॅमेऱ्यामध्ये टिपत असतात
किंवा ते कैद करत असतात या त्यांना खरंच सॅल्यूट आहे मित्रांनो. कारण त्यांच्या त्या जिद्दीला, त्यांच्या शौर्याला मित्रांनो खरंच तो नाही. कारण का एवढ्या गर्तेमधून, एवढ्या डोंगर दऱ्यामधून, एवढ्या ह्याच्यामधून स्वतःला सांभाळून ते शूटिंग करणं, ते शूटिंग उत्तमरित्या करणं, त्या खरंच ट्रेकिंगवाल्यांना खूप सलाम मित्रांनो. आणि आपण अंतिम टप्प्याच्या एकदम जवळ आलो मित्रांनो. अखेर आपण पोहोचलोय मित्रांनो, जवळ आपण एकदम जवळ आलोय. आणि तुम्ही पाहता ते साधू महाराज ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. मस्त गुफेमध्ये असलेलं हे सुंदर ठिकाण बरोडेश्वर, महादेवची पिंड त्या ठिकाणी आहे. चला, आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे फील असं फिलिंग मित्रांनो, सगळ्यात जर भारी असं अनुभव फिलिंग, या खतरनाक प्रवासाची जी फिलिंग असते ना, तुम्ही प्रवासा एखाद्या आपण जे ठिकाण ठरवतो आणि त्या ठिकाणी जाऊन आपलं जे म्हणतात ना, आपण जे काम करतो पूर्णत्व येतं. त्या पूर्णत्वाला इतकं भारी वाटतं ना, त्याला एकदम अशी सुंदर अशी कला आठवण मिळते मित्रांनो. सुंदर असा व्हिडिओ माझा झालेला आहे. आणि मित्रांनो, अजून थोडंसं पुढे जाऊन आपण हा घोरडेश्वर कशा पद्धतीचा आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपण या ठिकाणी पोहोचलोय मित्रांनो. आणि आपल्याला छोटासा असं एक चार्ट मिळाला. चार्टमध्ये असलेले जे प्राचीन स्मारक 1958च्या 24व्या प्राचीन स्मारक स्थळ अवशेष नियमान्वये राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून जाहीर करत आहे. मित्रांनो, आपण साधू महाराज जे आहेत त्यांचा आपण छोटासा. महाराज नमस्ते. महाराज, आपण कुठून आलात? पण महाराज, तुम्हाला एक कसं कळालं की या ठिकाणी घोरडेश्वर आहे? पहिलं तुम्ही या ठिकाणी बरं मला सांगा, यातील असं काय विशेष काय आहे या ठिकाणी? तुम्ही कशामुळे येत आहे? काय कारण काय? पुरातन प्राचीन मंदिर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असाल की हे महाराज, साधू महाराज या ठिकाणी नाशिकहून आलेत. मित्रांनो, विशेष गोष्ट आहे, हे प्राचीन स्मारक या ठिकाणामधलं एक सुंदर प्राचीन ठिकाण आहे. आणि यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी नाथ महाराज या ठिकाणी वास्तव्य करतात. भोलेनाथ महाराज या ठिकाणी म्हणजे आपण जे म्हणतो शंकर महाराज, आपले शंकर या ठिकाणी आहेत. तुमचा प्रवास कसा झाला? वर येताना काय थोड्या समस्या जाणवल्या का? असे काय वाटत नाही असं चढल्यासारखं? मित्रांनो, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना थोडं चढलं की थोडं थकवा जाणवतो, पाय दुखायला लागतात. पण यांचे कसलीही पाय दुखणे नाही, कसली भानगड नाही, कसलीच काय नाही, कसला त्रास नाही, विशेष वाटण्यासारखे. आणि हे नाशिक म्हटल्यावर ब्रह्मगिरी पर्वत, नाशिकचे बरोबर ना, त्र्यंबकेश्वर. महाराज नमस्कार. तुम्ही आमच्याशी 2 वाजता बोलल्याबद्दल खूप छान वाटलं. आणि तुम्ही आता पुन्हा परतीच्या वाटेला निघणार आहे का? परतीच्या प्रवासाला सकाळी पुन्हा निघणार आहोत. चला, नमस्कार महाराज. हो, नमस्कार. या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला पुढे आल्यानंतर थोडंसं सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्याला जे खांब आहेत जेणेकरून भाविक भक्तांना किंवा पर्यटकांना आपल्याला सुरक्षित एकदम जाता येईल. या ठिकाणी थोडंसं सिमेंटीकरण केलं, दगडाचं बांधकाम नॉर्मली केलं, तुम्हाला चांगल्या रीतीने प्रवास तुमचा उत्तमरित्या घडेल आणि एकदम सुरक्षित असा प्रवास घडेल. मित्रांनो, हे समोर पाहताय माझ्या सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये डोंगरामध्ये कोरलेलं प्राचीन स्मारक, अत्यंत सुंदर. मित्रांनो, जाम धमाल आली, एकदम भारी वाटलं यार. मित्रांनो, मित्र म्हणेल ना यार, कडेपठार ज्याचा अनुभव होता सेम तसाच मला अनुभव या ठिकाणी आला. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा मजा आली असेल मित्रांनो हा व्हिडिओ पाहताना, आणि खरंच धमाल आली. चलो मित्रांनो, तुम्ही पाहताय आपण बरेच पुढे चालून आलोय ना. आपलं जे महत्वाचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी आपण जवळजवळ आपण पोहोचलेलो आहोतच. आणि तुम्ही सुंदर बघताय ती काय दरी आहे यार, काय निसर्ग आहे, मजा जाम धमाल आली यार. मित्रांनो, हे तुम्ही पाहताय समोरच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तुम्हाला मी दाखवणार की घोरडेश्वर. आणि मित्रांनो, तुम्ही पाहताय हे कोरलेलं, मित्र म्हणाले हे हजारो वर्षापूर्वीचं हे जुनं आहे का कोरलेलं, 100% हजारो वर्षापूर्वीचं. अप्रतिम नजारा आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल आपण पुढे थोडंसं छोटा टाकू दिसतं. टाकू म्हणजे काय की निसर्ग निर्मित तयार झालेलं एक, आणि हे डोंगरातून पाझरलेलं पाणी या ठिकाणी साठतं आणि थोडंसं याला बांध केलं जेणेकरून हे पाणी साठून जाईल.
आणि मित्र हे जे डोंगरातलं पाणी आहे ना, शुद्ध पाण्याला काय करतं, एवढं भारी सुंदर पाणी लागतं, गोड पाणी लागतं. तुम्ही पाहता हा नजर काय खोल आहे थोडंसं. पाणी साठवण्यासाठी पूर्वी केलेलं हे ठिकाण अतिशय अप्रतिम. चला आपण पुढे दाखवत. आपण हे ठिकाण आपल्याला मनातलं आपण एकदम गोल करून ठेवतो. त्या ठिकाणी आपल्याला जायचं सुंदर असं प्राचीन काळामध्ये मित्र म्हणेल हजारो वर्षापूर्वीचं जे आपण मी तुम्हाला दाखवलं होतं की कारली लेणी ज्या प्रकारे आहे कोरलेली, नॉर्मली त्याच प्रकारचं या ठिकाणी थोडंसं कोरलेलं आहे. म्हणजे पूर्ण असं कोरलेलं नाही आहे, पण निसर्गामध्ये आपण थोडासा विचार केला तर आपण तुम्ही पाहता की एवढ्या मोठ्या उंच ठिकाणी आणि डोंगरावरती एवढं मोठं सुंदर असं काम करणं आणि त्याच्यामध्ये वास्तव्य करणं, खऱ्या अर्थानं त्या कलेला त्या कलाकाराला खरंच अप्रतिम आपण मानायला लागेल आणि त्यांना खरं सलामी मानायला. आणि सुंदर असं नंतरच्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये हे थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे. अतिशय धमाल बऱ्याच ठिकाणी मी इव्हन तुम्ही पाहत असाल की बऱ्याच दूरच्या अंतर कापून बरेच पर्यटक या ठिकाणी आले. आणि वर आल्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या साईडला उजव्या साईडला मारुतीचं हे मंदिर आपल्याला पाहिजे. आपण दर्शन करून मारुतीचं दर्शन करून आपल्याला दर्शन करायचं आहे. घोरावडेश्वर म्हणजे महादेवाचं दर्शन करायचं आहे. मित्रांनो भन्नाट असा व्हिडिओ झाला, खरंच धमाल आली. आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला दर्शन इतकं सुंदर आपण चलो. मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी सुंदर असं कोरेकाम केलं. मित्रांनो मी तर म्हणेल हजारो वर्षापासून या ठिकाणी हे थोडंसं लेणी प्रकारामध्ये मॉडेल मित्र म्हणेल आणि खरंच अप्रतिम या. इतकं प्रसन्न वाटलंय काय सांगू तुम्हाला. समोर तुम्ही बघताय मित्रांनो कसला आवाज होतो, भयंकर आवाज होतो या ठिकाणी. आणि जर पाहण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये काही दरवाजे काय करतात आताच्या काळात नाही, कारण सुरक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी बसवले. कारण मूर्तीमध्ये चोरणी होऊ नये नॉर्मली सुरक्षा केली. घोरावडेश्वरचं सुंदर असं दर्शन करणार होते. आतमध्ये जाऊयात आपण दर्शन. शिवशंभो महाराज सुंदर अशी मूर्ती, पाषाण रूपातली मूर्ती. मित्रांनो या आताच काळात नाही, खूप जुनी मूर्ती, खूप जुनी, खूप सुंदर अशी शेषनारायणाचं दर्शन झालं आणि खूप सुंदर असा काय सुंदर मूर्ती माझ्या इतकं प्रसन्न वाटलं. मित्रांनो सगळीकडे चहू बाजूने आवाज होतोय अप्रतिम. मित्र म्हणेल या ठिकाणी तुम्हाला कधी वेळ मिळाला तर 100% तुम्ही या ठिकाणी या. इतकं सुंदर वाटतं, इतकं सुंदर वाटतं. सगळा जो मी म्हणेल ना मित्रांनो, सगळा जो प्रवास आहे एवढा प्रवास केल्यानंतर थोडंसं थकल्यासारखं जाणवतच, पण या ठिकाणी ना मित्रांनो अख्खा थकवा दूर पडून जातो, दूर. इतकं सुंदर वाटतं मित्रांनो, इतकं अप्रतिम मनाला एवढं भावतं ना मित्रांनो. आणि जेव्हा मूर्ती आपण पाहतो ना मन प्रसन्न होतं, मन प्रसन्न, एवढं भारी वाटतं. शंभो कैलासीचा राजा, शंभो कैलासीचा राजा, त्यासी नमस्कार माझा, त्यासी नमस्कार माझा. शंभो
100% मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इतका भारी अनुभव येणार आहे मित्रांनो. या ठिकाणी सुंदर असं दर्शन झाल्यानंतर काय बोलावं, मनातील भावना काय प्रकट करावं हेच विचार होतो मित्रांनो. हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मित्रांनो आता दर्शन झालं, ट्रेकिंग झालं आणि आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. मित्रांनो मला एक 100% सांगावीशी वाटते, या एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते मित्रांनो, की या धकाधकीच्या आयुष्यामध्ये, या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण बिझी हो, प्रत्येकजण बिझी आहे. प्रत्येकजण काही ना काहीतरी कारण सांगतोय आणि स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण मित्रांनो कधी विचार केलाय का या शरीराचा, या बॉडीचा किंवा या दिल म्हणतात ना आत्मा, कधी विचार केलाय का? नाही, 100% नाही. कधीतरी स्वतःला वेळ द्या, कधीतरी स्वतःला वेळ द्या. अशा छान छान ठिकाणी मस्त फिरत जा. सुंदर एक म्हणतात ना एक आभास होतो, एक सुंदरतेचा आभास. सुंदरता काय असावी, निसर्ग काय रम्य असावं, स्मारक काय असावी, 100% मनाला भावून जातं मित्रांनो. मित्रांनो त्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर असं कुठला कधी आपण मानू नये की बाबा ह्या वेळेत पोहोचलं पाहिजे, ह्या वेळेत गेलं पाहिजे. नाही, ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणचा आनंद शोधायला शिका मित्रांनो. जेवण अगदी सुंदर बनून जाईल असंच सुंदर. आणि मित्र तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, मित्र असाच भटकंती करत राहतो आणि भटकंती करता करता असे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत असतो, हे सगळे नजारे दाखवत असतो मित्रांनो. माझा तर आनंद ह्याच्यामध्येच आहे मित्रांनो. मला बंदिस्तच जगायला आवडतच नाही, स्वच्छंदी जगायला. मस्त फिरा, थोडेफार जेवढं लागते तेवढं कमवा आणि अशा छान छान ठिकाणी फिरा. मस्त स्वतःसाठी वेळ घालवा, स्वतःसाठी. नंतरच्या काळामध्ये असं वाटलं नाही पाहिजे यार काहीतरी चुकून राहून गेलं. जेव्हा शरीर चालतं तेव्हा आपण चालत नाही, जेव्हा शरीर चालतं तेव्हा फिरत जात नाही, जेव्हा शरीर थकतं तेव्हा आपण फिरत जातो. माहित नाही, हे सुंदरतेचं, हे जीवनाचं गमक आहे मित्रांनो, हे जगण्याचं गमक आहे मित्रांनो. 100% हा तुम्हाला व्हिडिओ आवडणार असणार. मित्रांनो हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.